तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन थोरात पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळी बंटी शेटला नमस्कार करून मी आणि विशाल शेट निघलो होतो पनवेलला जायला. तर पनवेलला आम्ही निघलो होतो जरा सामान आणायला. पनवेलवरून आम्ही डायरेक्ट गेलो ऑर्डरला. तर ऑर्डर वगैरे कम्प्लीट करून मी डायरेक्ट ऑर्डरवरून पिल्लीच्या आणि सावीच्या कन्या पुण्याचे फोटो काढायला गेलतो. ते दोघींचे कन्या पुण्याचे फोटो वगैरे काढले. तिथून मी गेलतो डायरेक्ट विशाल शेट. विशाल शेटचं इथं काय म्हणणं आहे ते ऐक. श्री सिद्धेश फापाळे ते इथं स्थानपन्न आलेले आहेत. त्यांनी आम्हाला दर्शन दिलेलं तिथला आहे. नमस्कार करून मी आणि विशाल शेट गेलतो गरबा खेळायला. तर तिथं आपले सगळे कार्यकर्ते आले होते. आज गरब्याचा लास्ट दिवस होता. तर फॅशन शो कॉम्पिटिशन होतं. तर छत्रपती संभाजी महाराज बनून आलं हे पोरगं. तर कोणी विठ्ठल बनून आलं होतं. तर सिद्धेश्वरी ते केळाचा फांद्या घेऊनच नाचायला लागले होते. तर आपले सगळे कार्यकर्ते जमले होते. खेळून वगैरे झालतं आमचा गरबा. तर पोरांचं म्हणणं होतं की रील वगैरे काढायची. पोरांना म्हणलं जाऊ द्या, आपण पहिला पोटोबाचा विचार करू, मग बघूया आपण काय करायचं. तर आम्ही बसलो जेवणावर डायरेक्ट. जेवण वगैरे चालू केलं. तर मस्तपैकी जेवणावर ताव दिला. तर आजचा ब्लॉग इथं संपलेला आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग.